सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना. मोरया मोरया मी बाळताने, तुझीच सेवा करू काय जाणे. अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरावा तू बालकोटी. गणपती बाप्पा मोरया. श्री सच्चिदानंद सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. मुद्गल ऋषी नवीन कला शिकण्याच्या जोशात तर होतेच की आता नवीन कला बाप्पा आपल्याला शिकवतोय आणि त्या कला सुखकर्ता म्हणजे सुख देणारे आहेत, दुःखार्ता म्हणजे दुःख आणणारे आहेत, त्याचबरोबर मांगल्य आणणारे आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मांगल्य येणार आहे आणि वास्तुकला बाप्पा आपल्याला शिकवणार आहे. म्हणजे घर कसं बांधावं, भुवन कसं निर्माण करावं आणि या सगळ्या गोष्टीचं बाप्पा मला ज्ञान देणार आहे. मग हे सगळं ज्ञान देत असताना खरोखरी मला ते सगळं समजेल ना. बाप्पाच्या कृपेने मी त्याला सांगितलं आहे की तुझी हा कृपे की तूच कृपा केलीस तर हे शक्य आहे, म्हणून माझ्याच्याने तर काही शक्य होणार नाही. बाप्पा माझ्यावर कृपा करेलही, पण पुढे मला ते माझ्या वाणीतून, माझ्या लेखणीतून सगळ्या लोकांना सांगता येईल ना, मला सहजगत्या करता येईल ना, सहज 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 असं ते सगळं होईल ना आणि लोकांना ते समजेल ना. मग याच्यावरती आता एक चांगली गोष्ट झाली की भुसंडी नावाचा त्यांचा शिष्य भेटला आहे. मग ते भुसंडीला विचारतात की भुसंडी मी तुला सांगतोय ते सगळं तुला समजतं आहे ना. आणि भुसंडी म्हणतो आहे की हो मला सगळं समजतं आहे आणि बघा तुम्ही जे सांगताय ना त्याच्यावर मी चिंतन पण करायला लागलो आहे आणि ते चिंतन करत असल्यामुळे मला इतकं सुंदर वाटतं आहे, इतकं प्रसन्न वाटतं आहे आणि मलाही आता असं वाटतं आहे की खरोखरी मी समाज उद्धाराकरता काही कार्य करू शकेन, मी पण 100% पुढे जाऊ शकेन, मी पण काहीतरी प्रगती करू शकेन असं मला निश्चितपणे खात्री वाटते आहे आणि मी तसं तुम्हाला करूनही दाखवेन. त्या भुसंडीचा आलेला हा आत्मविश्वास बघून कुठेतरी मुद्गल ऋषींना आनंद झाला आणि मग भुसंडीच म्हणाले की मुद्गल ऋषी पण मला सांगा पुढे बाप्पा काय बोलले. हा म्हणले मी असाच विचार करत बसलो होतो आणि तेवढ्यामध्ये बाप्पा मला भेटला आणि बाप्पाजींनी माझी भेट झाली. बाप्पाजींनी माझी भेट झाल्यानंतरही बाप्पांना म्हणलं की बाप्पा मंगलमूर्ती म्हणून तुम्हाला जे म्हणतात ते मंगलमूर्ती किती सुंदर आहे. त्याला बाप्पा म्हणला हो मंगळ या ग्रहाने माझी खूप उपासना केली. त्याच्यावर प्रसन्न झाल्यानंतर मी त्याला विचारलं की तुला काय वर पाहिजे. तो म्हणला मला काहीच वर नको. आणि त्याच्याकडे बघून मला इतकं प्रेम निर्माण झालं, मला इतकी करुणा निर्माण झाली की मी त्याला सांगितलं तू मला जिंकलं आहेस, आता माझ्या नावापुढे पहिलं तुझं नाव लागेल. म्हणून मग मंगळमूर्ती असं मी स्वतःचं नाव धारण करून घेतलं आणि तेव्हा ही मांगल्य कलासुद्धा माझ्यामध्ये मी जोपासली बरं का. आणि नुसती जोपासली नाही तर मी मंगलमय प्रत्येक घडवतो आणि कुठेतरी माझी इच्छा आहे की मुद्गला तू हे सगळं शिकून समाजामध्ये हे घडवायला पाहिजेस, मांगल्य आणायला पाहिजेस आणि प्रत्येकाकडे ही कला यायला पाहिजे. बाप्पा येईल ना नक्की, पण तुम्ही मला शिकवा, तुम्ही मला सांगा आणि खरोखरी तुम्ही माझ्यावरती कृपा करा. हे शक्य झालं तर तुमच्या कृपेमुळेच होईल. बाप्पा हसून म्हणाला की मुद्गला आज मला तू चंदनाबद्दल सांग. जर तुला मांगल्य शिकायचं असेल तर तुला चंदन माहिती पाहिजे. आज चंदन ऐकल्यानंतर त्याची शीतलता लगेच जाणवली आणि त्या शीतलतेमध्ये मुद्गल ऋषी म्हणाले की बाप्पा या चंद्राची जशी शीतलता आहे ना तशी चंदनाची पूर्णपणे शीतलता आहे. तो चंद्र आणि हे चंदन तसं बघायला गेलं तर दोघांचंही नाव सारखंच आहे. चंद्र आणि चंदन दोघांमध्ये च द हा येतोच. मग त्यावेळेला बाप्पा म्हणला की बघ ही चंदन नुसतं शीतल नाही आहे, नुसतं गार नाही आहे, तर त्याच्याबरोबर दुसरेही गुण आहेत त्याचे. ते म्हणजे की त्याचा असलेला सुगंध, तो सगळीकडे सुगंध पसरवतो. मुद्गला जंगलामध्ये एक चंदनाचं झाड असेल ना तर त्याच्या आजूबाजूची कडुलिंबाची झाडंसुद्धा चंदनाची असल्यासारखी भासतात. त्या कडुलिंबाच्या झाडामध्ये सुद्धा त्याचा सुगंध पसरलेला असतो. अरे बोरीचं झाड असेल ना तरी ते बोरीचं झाडसुद्धा सुगंधमय होतं. इतके त्या चंदनाचे गुण आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे मुद्गला चंदन आपण शुद्ध करून आपण पूर्णपणे कपाळावर धारण करतो, आपण चंदन तिलक धारण करतो. का माहिती आहे का तुला की आपल्या प्रकृतीमध्ये, आपल्या शरीरामध्ये उष्णतेचा जोर आहे हा कायम राहावा, उष्णता व्यवस्थित संतुलित व्हावी. त्याचबरोबर ताप उतरण्याकरता सुद्धा मुद्गला पूर्णपणे चंदन लावलं जातं. जो एक ताप येतो, आपण ज्यावेळेला आजारी असतो आणि आपल्याला ताप येतो त्यावेळेला सुद्धा चंदन लावलं जातं की जेणेकरून ताप उतरवला जातो. बाप्पा हे सगळं मला माहिती आहे, पण चंदन आणि मंगल्य हे याच्यामध्ये नक्की तुम्हाला मला काय सांगायचं आहे ते मला सांगा. बाप्पा म्हणला बघ चंदन जसं असतं ना, मला असं वाटतं की आयुष्यामध्ये मांगल्य आणायचं असेल किंवा मंगलमय कला शिकायची असेल तर चंदन डोळ्यासमोर ठेवून आपल्याला चालायला पाहिजे. चंदनाकडे जसा गुण आहे की चंदनाच्या आजूबाजूला मध्ये कडुलिंब असो, त्याच्या बाजूला बोरी असो, काट्याची झाडं असो, ती सगळी चंदना समान होतात. तसं त्या माणसाने मांगल्य स्वतःमधलं इतकं जपायला पाहिजे आणि त्याचा इतका प्रसार करायला पाहिजे,
इतका प्रचार करायला पाहिजे आणि समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत ते पोचलं पाहिजे की त्याच्या आजूबाजूला ते मांगल्य जाणवलं पाहिजे. त्या मांगल्याची त्याच्याकडे प्राप्ती आहे, त्याच्याकडे ते मांगल्याचं सुख आहे हे प्रत्येकाला जाणून म्हणजे की त्याच्या पाठीमागनं ते घ्यायची इच्छा व्हायला पाहिजे. मग बाप्पा हे सगळं कसं निर्माण होईल? बघ ना, चंदनाच्या ठाई ज्या वेळेला चंदनामध्ये शीतलता आहे, हा चंदनाचा जसा गुण आहे तसा माणसाचाही हा गुण आहे की प्रत्येक माणसामध्ये जशी चंदनासारखी माणसं आहेत. अरे संत असेच घडले का आहे? संत चंदनासारखेच होते आणि चंदनाप्रमाणे माणसांनी राहायला पाहिजे, त्याच्यामध्ये शीतलता ठेवायला पाहिजे. कुठल्याही गोष्टीवरती न रागावता शांतपणे समोरच्याचं म्हणणं ऐकून घ्यायला पाहिजे, त्याच्यावरती त्याला मार्गदर्शन करायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी चंदनाच्या जशा ठाई आहेत तशा माणसांनी स्वतःच्या ठाई आणायला पाहिजेत. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की आपला ताप, आपल्या तापावरती पूर्णपणे नियोजन एकदा आपलं आलं की मग बाकी गोष्टींवरती आपोआप नियोजन येतं. बाप्पा म्हणला आणि हसला. मुद्गल ऋषी थोडं पुढे जाऊन म्हणाले की बाप्पा, चंदनामध्ये दुर्गुण नसतील असं तुम्हाला वाटतं? ते म्हणले, हो मुद्गला, चंदनामध्ये पण 4 दुर्गुण आहेत. बाप्पा म्हणलं, मुद्गल ऋषी म्हणले की बाप्पा, चंदनामध्ये दुर्गुण मी म्हणलं म्हणून तुम्ही मला सांगताय का तुम्ही मला सांगणारच होते? नाही म्हणले, चंदनामध्ये सुद्धा दुर्गुण येतात, परंतु ते परिस्थितीने पूर्णपणे असतात. चंदनाच्या ठाई कुठलाही दुर्गुण नाही आहे. चंदन पूर्णपणे शीतल आणि जसं आहे तसं आहे आणि त्याप्रमाणे ते राहण्याचा प्रयत्न करतं. परंतु चंदन शीतल असल्यामुळे सर्प त्या ठिकाणी वास्तव्याला येतात, सर्प त्या ठिकाणी राहतात. का तर त्यांनासुद्धा त्याची शीतलता हवी असते, त्यांनासुद्धा सुंदर सुगंध हवा असतो. मग तिथे त्या ठिकाणी म्हणजे की सर्प राहायला येणं म्हणजे सर्प हे जर बघितलं असतं दुष्टाचं प्रतीक आहे की त्या ठिकाणी दुष्टसुद्धा राहायला येतील. म्हणजे ज्यावेळेला चंदनासारखा माणूस होईल, त्याचं व्यक्तिमत्व करेल, त्यावेळेला समाजातले दुष्ट प्रवृत्तीचे लोकंसुद्धा त्याच्या बाजूला येतील. पण त्याच्या बाजूला दुष्ट प्रवृत्तीचे लोक आल्यानंतर त्यांनी काय करायला पाहिजे ह्याचा त्यांनी विचार करायला पाहिजे की आपली शीतलता त्यांना चंदन देतो, परंतु त्यांच्यामधलं विष स्वतःमध्ये घेत नाही. त्याचप्रमाणे जशी अशी दुष्ट लोकं आली तरी त्या दुष्ट लोकांना योग्य ते ज्ञान दिलं पाहिजे, त्यांचा कुठलाही दुष्ट गुण आपल्यामध्ये येऊन दिला नाही पाहिजे. दुसरं चंदनाचं वैशिष्ट्य काय तुला माहिती आहे की चंदन शीतल आहे, पण अग्नीमध्ये टाकल्यानंतर ते सुद्धा जळतं बरं का मुद्गला. हो देवा, चंदन पण जळतं, हे खरं आहे. मग चंदनामध्ये जर शीतलता आहे तर त्यांनी अग्नीला शांत करायला पाहिजे. आज आपण चंदनासारखे होत असताना चंदनाचे गुण घ्यायला पाहिजे, आजूबाजूला सुगंध पसरवायला पाहिजे, दुष्ट लोकांकडनं दुष्ट प्रवृत्ती न घेता आपली चांगली प्रवृत्ती त्यांना द्यायला पाहिजे, तेव्हा मांगल्य घडेल. पण स्वतः इतकं प्रखर असायला पाहिजे की उद्या अग्नीमध्ये कोणी आपल्याला लोटलं म्हणजे मुद्दामून कोणी राग आणून द्यायचा आपल्याला प्रयत्न केला, आपल्याला रागावण्याचा प्रयत्न केला की आपला राग पूर्णपणे म्हणजे की चेतावून घेतला की आता हा रागवेल, आता काहीतरी बोलेल, आता काहीतरी भांडण करेल, इतकी परिस्थिती निर्माण केली तरी आपण ती परिस्थिती शांत करू शकलो पाहिजे. चंदन जसं अग्नीमध्ये पडल्यानंतर पूर्णपणे अग्नीला मिळून जातं आणि जळून जातं, तसं न होता आपण आपल्यामधल्या शीतलतेने तो अग्नी शांत करायला पाहिजे. हा चंदनाचा विपरीत गुण आपल्यामध्ये असायला पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट तुला माहिती आहे का की चंदनाला कुठलंही फळ येत नाही आणि चंदनाला कुठलंही फूल येत नाही, तो फक्त वृक्षच असतो. माणसाने त्याच्या आयुष्यामध्ये चंदनासारखं न राहता त्याला भक्तीची फळं यायला पाहिजेत, त्याला अनुभवाची फुलं यायला पाहिजेत आणि आपल्या फळांनी फुलांनी सुद्धा त्यांनी पूर्णपणे समोरच्याला लुब्ध करायला पाहिजे आणि हे मांगल्य त्या मार्गाने सुद्धा दुसऱ्यापर्यंत पोचवायला पाहिजे. बाप्पा, खरंच एक चंदन धरल्यानंतर त्याच्यावरती एवढा विचार मी कधीच केला नव्हता, मुद्गल ऋषी हसून म्हणाले. त्याला बाप्पा म्हणला, दुसरं माहिती आहे का तुला की या चंदनावरती आहे ना पूर्णपणे वेळूस म्हणजे गाठी धरतात आणि एकदा त्याच्यावरती गाठी धरल्या ना तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. म्हणजे मग त्याच्यानंतर ते चंदन जरी असलं तरी ते सरपणासारखं म्हणजे की जाळण्याला उपयोगाला आणावं लागतं, बाकी कुठल्याही गोष्टीमध्ये त्याचा उपयोग करता येत नाही. का तर ते उगाळता येत नाही, त्याचं खोड बनत नाही, हा त्याचा एक प्रॉब्लेम आहे. तसं माणसाने त्याच्या आयुष्यामध्ये चंदनासारखं होत असताना आपल्याला गाठी पडून देऊ नये. म्हणजे थोडक्यामध्ये जे ज्ञान त्याला साठलेलं आहे, जे मांगल्य त्याच्यामध्ये साठलेलं आहे, जी मांगल्याची कला त्याला प्राप्त झालेली आहे, जे त्याला अनुभव प्राप्त झालेला आहे, जे त्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे, ते त्यांनी समाजामध्ये पूर्णपणे वाटायला पाहिजे, समाजामध्ये पूर्णपणे द्यायला पाहिजे. हे ज्यावेळेला देईल ना त्यावेळेला चंदना समान आपण कुठेतरी होऊ आणि त्या चंदना समान होत असताना सुद्धा चंदनापेक्षा आपण श्रेष्ठ होऊ, का तर ते अवगुण आपल्यामध्ये नसतील. बाप्पा, हे सगळ्यांना मला ऐकायला खूप छान वाटतं आहे, पण मला नीट समजावून सांगा ना, मला नाही अजून समजत आहे. बाप्पांनी मग मुद्गल ऋषींना समजावून सांगायला सुरुवात केली की बघ, चंदनाचं जे आहे ना ते चंदनाचा थोडासा तू विचार कर आणि त्या चंदनाचा विचार करून त्याच्यामध्ये एक 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 गोष्ट बाप्पा सांगत गेला आणि मुद्गल ऋषी ऐकत गेले. आणि ही सगळी गोष्ट, ही सगळी कथा चाललेली असताना आपण आज जाऊया आज गौतम बुद्धांकडे. आज गौतम बुद्धांच्या आयुष्यामध्ये असा प्रसंग आहे की गौतम बुद्धांनी पूर्णपणे अहिंसेचा प्रचार केलेला आहे की अहिंसा ही
श्रेष्ठ आहे आणि अहिंसा परमो धर्म, की प्रत्येकाने अहिंसेने वागायला पाहिजे. आणि याप्रमाणे ते प्रचार करत असताना, याप्रमाणे ते जात असताना पुढे 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 वाटचाल होत आहे. एक एक अनुयायी मिळत आहेत, प्रत्येक ठिकाणी प्रजा मिळत आहे, समाज मिळत आहे आणि भगवान गौतम बुद्धांचा प्रचार वाढत आहे. भगवान गौतम बुद्धांच्या विचारावरती पूर्णपणे लुब्ध होऊन त्यांच्याबरोबर जनसमुदाय वाढत आहे आणि हे जणू काही मांगल्याची शक्ती आता लोकांमध्ये गौतम बुद्ध विमुक्तपणे वाटत चाललेले आहेत. आणि ते असं असताना एका ठिकाणी ते मुक्कामाच्या ठिकाणी गेले आणि त्या मुक्कामाच्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना सांगितलं, इथे अंगुलीमल म्हणून एक मोठा राक्षस प्रवृत्तीचा माणूस आहे. जो अंगुलीमल आहे याने आत्तापर्यंत असंख्य लोकांचे मर्डर केलेले आहेत, असंख्य लोकांना मारलेलं आहे. आणि त्याचं अंगुलीमल नाव याच्याकरता आहे की तो त्यांची बोटं तोडतो आणि त्या बोटं तोडून त्या बोटांचे हार करतो आणि असे हार त्याच्या गळ्यामध्ये आहेत. आत्तापर्यंत त्यांनी किती माणसं मारली असतील ते सांगता येत नाही म्हणून. आणि हा माणूस मोठा हिंसक प्रवृत्तीचा आहे. आपल्याला जर अहिंसा हा विषय समजवायचा असेल किंवा याचा प्रचार पुढे न्यायचा असेल तर या अंगुलीमलचा आपल्याला सर्वात पहिले बंदोबस्त करायला पाहिजे. गौतम बुद्धांना एवढा विचार ऐकल्यानंतर ते त्या ठिकाणी अंगुलीमलच्या दिशेने निघाले आणि बाकीची लोक ओरडायला लागली, अहो तुम्ही पुढे जाऊ नका, अहो तुम्ही पुढे जाऊ नका, तुम्हाला माहिती नाही तो खूप भयानक आहे, तो तुमचा कुठलाही सत्संग ऐकणार नाही, तो तुमच्या रूपाकडेही बघणार नाही, तो सरळ तुमच्यावरती पूर्णपणे अटॅक करेल आणि तुमचीसुद्धा बोटं छाटेल, तुम्हाला ठार मारेल आणि तुमची बोटंसुद्धा त्याच्या हारामध्ये ॲड करून तो वापरेल. परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये गौतम बुद्धांनी त्या गोष्टीचा विचार केला नाही. गौतम बुद्धांनी पुढच्या क्षणाला काय होणार आहे ह्याचा काहीही पायपोस दुसऱ्याला लागून दिला नाही आणि पूर्णपणे गौतम बुद्ध अंगुलीमलच्या दिशेने निघाले. आज अंगुलीमल जो राहत होता तो असा पूर्णपणे घाटाच्या ठिकाणी राहत होता, म्हणजे की त्या रस्त्यावरनं कोण येतंय कोण जातंय हे त्याला सगळं दिसत होतं. आणि वरती म्हणजे की घाटाच्या टोकाला डोंगराच्या वरच्या उपर भागामध्ये तो राहत होता. आणि त्यांनी बघितलं की आपल्याकडे कोणीतरी येत आहे. म्हणजे ते येताना त्यांनी बघितल्यानंतर त्यांनी जोरात आवाज दिला की सावध हो, जे कोणी आहे त्यांनी जागच्या जागेवरती थांबा, एक पाऊल जरी पुढे आलास तरी तू तुझ्या मृत्यूला ओढवून घेशील, मी तुला मारून टाकेन, तुझं रक्त मी पिऊन टाकेन आणि तुझी बोटं छाटून त्याचा हार करीन आणि माझ्या गळ्यामध्ये घालीन. परंतु त्याच्या बोलण्याकडे कुठल्याही प्रकारे लक्ष न देता भगवान गौतम बुद्ध चाललेत. एक 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 पाऊल ते पुढे टाकत चाललेत. एक एक वळण क्रॉस करून ते आता उंगलीमलच्या दिशेने पुढे पुढे येऊ लागलेत. आज उंगलीमल जोरजोरात ओरडायला लागला आहे, जोरजोरात त्यांना धमक्या द्यायला लागला आहे आणि कुठेतरी थांबवायला लागला आहे आणि थांब थांब असं 10 वेळा ते म्हणत आहेत. त्याच्या वेळेला भगवान गौतम बुद्धांनी एकदाच मान वरती करून बघितली आणि अंगुलीमलला आवाज दिला की रे अंगुलीमल, मी माझ्या जागेवरती थांबलेलोच आहे, धावतोयस तो तू, पळतोयस तो तू आणि तुला आता ही भीती निर्माण झालेली आहे की ही व्यक्ती जर वरती आली तर तुझा धाक पूर्णपणे संपून जाईल, तुला कोणीही घाबरणार नाही. अरे अचल तर तू झालेला आहेस, पळकुट्यासारखा तू पळायला लागलेला आहेस. तुझ्या तत्वापासून, तुझ्या स्वतःच्या भीतीपासून, तुझं पूर्णपणे हे उत्पन्न केलेल्या भयापासून. मी तर माझ्या जागेवर निश्चयाच्या ठिकाणी ठाम आहे आणि माझ्या निश्चयाच्या ठिकाणी ठाम राहूनच मी पुढे चढत आहे. बघा त्याप्रमाणे भगवान गौतम बुद्ध एक 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 पाऊल टाकत गेले. जसजसे भगवान गौतम बुद्ध पुढे चाललेले आहेत अंगुलीमल तसतसा पूर्णपणे शांत होत चाललेले आहे. आता ओरडण्याची सुद्धा त्याच्यामध्ये ताकद नाही आहे. का तर अंगुलीमलला समजलं आहे की आता आपला जो थरकाप आहे, आता आपली जी भीती आहे, आपल्याबद्दलचं जे भय लोकांच्या मनामध्ये आहे ते भय आता कुठेतरी संपणार आहे आणि कोणीतरी व्यक्ती त्या भयाचा विचार न करता आपल्या दिशेने निघून येणार आहे. ज्यावेळेला भगवान गौतम बुद्ध अंगुलीमलच्या समोर उभे राहिले त्याच्या वेळेला त्यांच्याकडे बघण्याची सुद्धा ताकद अंगुलीमलची राहिली नाही. अंगुलीमल खाली मान घालून तयार होता. भगवान गौतम बुद्ध प्रेमळ होते. त्यांनी त्या ठिकाणी त्याला सांगितलं की बघ, जे काही तुझ्या हातून चुका झाल्या असतील त्या सगळ्या चुका तुझ्या माफ आहेत, परंतु या ठिकाणी तू हिंसा सोडून अहिंसेच्या वाटेवरती चाल, तुझ्या आयुष्याचं कल्याण होईल. तुझ्याकडे चांगला पराक्रम आहे, तुझ्याकडे चांगलं शरीर आहे आणि तुझ्या फक्त जी बुद्धी भ्रष्ट झालेली आहे ती बुद्धी शांतपणे ध्यानामध्ये लाव. तू ध्यान कर, तुझ्या आयुष्यामध्ये निश्चितपणे प्रगती होईल, तुझ्या आयुष्यामध्ये तू निश्चितपणे प्रगतीला प्राप्त होशील. अंगुलीमल त्या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांना शरण आलेला होता आणि शरण येऊन झाल्यानंतर पुढे त्यांच्या दोघांमध्ये संवाद झाला. पुढे त्याला यथायोग्य ज्ञान भगवान गौतम बुद्धांनी दिलं. गोष्ट इथे संपते, परंतु सत्संग इथे चालू होतो की बघा तुम्ही अंगुलीमलसारख्या व्यक्तीला पूर्णपणे म्हणजे की ललकारण्याची ताकद भगवान गौतम बुद्ध ठेवतात. आज आपल्या शरीरामध्ये, आपल्या स्वतःमध्ये एवढी ताकद असताना, समाजाचं एवढं पाठबळ आपल्या पाठीशी असताना आणि एवढं पूर्णपणे बाप्पाचं ब्लेसिंग आपल्याला असताना ते मांगल्य करण्याकरता, ते मंगलता घेऊन, ते मांगल्य घेऊन आम्ही दुसऱ्या कुणाच्या तरी वाटेल जातो का? आम्ही दुसरं कुणाला मांगल्य किंवा मंगल करण्याचा प्रयत्न करतो का? आम्ही ते मांगल्य वाटण्याचा प्रयत्न
प्रयत्न करतो का? बघा, आम्ही कोणाच्या लग्नाला गेलो ना, तर त्या लग्नाला सुद्धा आमच्या हातामध्ये अक्षता देतात का, तर त्या मांगल्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा, तुम्ही ते मंगलमय शुभाशीर्वाद द्या, तुम्ही त्या मंगलमय शुभेच्छा द्या की मंगलमय होऊ दे. बघा, प्रत्येक ठिकाणी समाज हात पुढे करून आपल्याला बोलवतोय, पण माघार ही आपल्याकडनं आहे, आपण पुढे जात नाही आहे. त्यावेळेला भगवान गौतम बुद्धांनी अंगलिमलच्या बाबतीमध्ये जे सांगितलं, जे धैर्य दाखवलं, ते धैर्य आज आपण कुठेतरी दाखवायला पाहिजे. आणि बाप्पा हेच पूर्णपणे मुद्गल ऋषींना सांगतोय की माझी समाजाकडनं, माझी प्रजाकडनं, माझी तुझ्याकडनं मुद्गल एवढीच अपेक्षा आहे. अरे, देणारा मी आहे, करणारा मी आहे. तू म्हणतोस ना की करता करविता तूच आहेस, तूच विज्ञान आहेस, तूच जे काही आहे ते ज्ञान पण तूच आहेस, विज्ञान पण तूच आहेस, सगळं मीच आहे ना, करता पण मीच आहे ना, हे मंगलमय मांगल्य देणारा पण मी आहे ना. तर मग करता म्हणून तू मला न ठेवता तू स्वतः, मी तुझ्या पाठीशी उभे असताना तू पुढे हो ना. तू घाबरतोस कोणाला? तू पुढे चल. अरे, तू जसं वाटत जाशील ना, तसं मी तुझ्याकडे आणखीन भरत जाईन, तुला कुठेही मागे पडून देणार नाही. कुठेतरी हा आशीर्वाद घेऊन गौतम बुद्ध गेले. त्याच वेळेला ते उंगलिमल बरोबर पूर्णपणे फाईट करू शकले. आणि आज तीच गरज आहे की आपण सुद्धा तेवढा दृढ विश्वास घेऊन ते मांगल्य घेऊन बाहेर पडायला पाहिजे. ते मांगल्य घेऊन ज्यावेळेला बाहेर पडू ना, त्यावेळेला आपला स्वतःचा प्रचार तर होईलच, आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये आपल्याला पूर्णपणे डिसिप्लिन तर लाभेलच, पण समाजाला सुद्धा कुठेतरी डिसिप्लिन लागेल. समाज कुठेतरी आपल्याला रिस्पेक्ट करायला लागेल. आणि जेव्हा ते आपल्याला रिस्पेक्ट करायला लागतील, त्यावेळेला निश्चितपणे आपण सांगितलेल्या गोष्टींचं अनुकरणसुद्धा करायला लागतील. तर हा सगळा विषय असा चिंतनामध्ये ठेवूया. आपल्यामध्ये मांगल्य भरायचं आहे, आपल्याला सगळ्यांचं मंगल करायचं आहे. या एकाच संकल्पाने आपण सगळ्यांनी आपल्या घराच्या बाहेर निघूया आणि आजूबाजूला संपूर्ण मांगल्य करूया. आज इथेच थांबूया. ओम साईराम.